सर्वात मोठी बातमी साम टीव्हीच्या हाती लागते। सांगलीमधून ही सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय। सांगलीमधून विशाल पाटील यांनी आता अपक्ष अर्ज भरलेला आहे। आपण बघतोय 2 दिवसांपूर्वीच विशाल पाटील यांच्या समर्थकांनी दोन उमेदवारी अर्ज घेतलेले होते आणि आता विशाल पाटील यांनी आता अपक्ष अर्ज भरलेला आहे। मात्र त्यांनी हा अर्ज भरत असताना मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलं असल्याचं आपण पाहू शकतोय। सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी आता अपक्ष अर्ज भरलेला आहे। सांगलीमधून आता विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। तर विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, आपण बघतोय अद्यापही विशाल पाटील यांना एक आस होती की काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळेल असं त्यांना वाटत होतं, मात्र अखेर त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस पक्षातर्फे मोठा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काँग्रेसला तिकीट मिळावं यासाठी संघर्ष करत आहेत। मात्र शिवसेनेने या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे। आज विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। तर उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शन करत कदाचित सूत्रांकडून माहिती मिळते की काँग्रेसकडून ते अर्ज भरतील। आज नागपूरमध्येही सांगलीमधल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना नागपूरमध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि यावरती काय तो निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे। निश्चितच विजय, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।